शरद पवार गटाच्या 8 खासदारांची मोदींशी भेट. रोहित पवार म्हणाले 17 तारखेपर्यंत वाट पहा, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असेल. देशाच्या राजकारणात मतदारसंघ पुनर्रचनेचा म्हणजे डिलिमिटेशनचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे. केंद्र सरकारकडून डिलिमिटेशन विधेयक पुन्हा संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे. गेल्या काही दिवसात केंद्रातील मोदी सरकारला आणखीन खासदारांचा पाठिंबा मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकारची राजकीय ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. याच दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं समोर आलेलं आहे. या खासदारांची डिलिमिटेशन विधेयकाबाबत भूमिका काय असेल याची उत्सुकता आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी आगामी काळात कोणता पक्ष कोणाच्या बाजूने राहतो तसेच कोण गैरहजर राहतो हे स्पष्ट होईल असं म्हटलंय. रोहित पवार यांनी म्हटलंय 17 तारखेपर्यंत सगळ्यांना बघावं लागेल. पुलाखालून बरंच पाणी जाणार आहे. डिलिमिटेशनबाबत काय होतं याची देखील मी वाट पाहत आहे. अनेक लोक वाट पाहत आहेत. मी आजारी पडल्याने उघडपणे भूमिका घेता आली नाही. जेव्हा डिलिमिटेशनचे विधेयक संसदेत येईल त्यावेळी कुठला पक्ष कोणाच्या बाजूने जाईल, कोण गैरहजर राहील हे सर्व बघावं लागेल असंही ते म्हणाले आहेत. 17 तारखेपर्यंत बऱ्याच काही गोष्टी आपल्याला बघावं लागणार आहेत. पुलाखालून बरंच काही पाणी जाणार आहे. डिलिमिटेशनच्या बाबतीत काय होतं हे बघण्यासाठी मी सुद्धा वाट बघत आहे. अनेक लोक वाट बघत आहे. त्यात योगायोगाने आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी मी आजारी पडलो, त्यामुळे मला तशी ओपनली काय आत्तापर्यंत भूमिका घेता आली नाही. पण आता जेव्हा डिलिमिटेशनचा बिल पार्लमेंटमध्ये येईल तेव्हा कुठला पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कुठला पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना. तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे याच्यात? तुमच्या पक्षाची भूमिका 17 ऑगस्ट पर्यंत बरंच काय, तुमच्या पक्षाची काय भूमिका? खासदार उद्या भेटायला चालले मोदीला, ही घडामोडी तर नाही त्याच्यामध्ये काय. बघा, मतदानाच्या दिवशी जास्त महत्वाची भूमिका आहे. उद्या जाऊन भेटतील, कामं करून घेतील, नाहीतर त्यांच्या मतदारसंघातील नाहीतर शेतकरीच्या रिलेटेड काही कामं ही मोदी साहेबांकडे आहेत असं आम्हाला पक्षश्रेष्ठींकडनं त्या ठिकाणी कळलेलं आहे. शेवटी मतदान ज्या दिवशी होईल त्या दिवशी काय होतं हे आम्ही सुद्धा, जसं अखंड भारत आणि आपला महाराष्ट्र बघणार आहे तसं आम्ही सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देऊन आहोत. आतापर्यंत तुमच्या खासदारांची कामं होत नाही, उद्या एक दिवस मोदींना भेटल्यानंतर कामं होतील का? आता शेवटी वेळ मिळत नसतो. नाही, हा बघा, या स्टेटमेंटमध्ये एक वेगळं पण दिसतंय, म्हणजे चर्चा अशी सुद्धा आहे हे जे अचानक भेटणे याच्या मागे दुसरं काहीतरी स्वॅप होणार का? स्वॅप होणार का? राष्ट्रवादी स्वॅप होणार का? एक जण सत्तेत जाणार, दुसरा बाहेर पडणार, त्याला स्वॅपिंग म्हणतात. पॉलिटिकल स्वॅपिंग होणार का? मुख्यमंत्र्यांना वेळ मागितल्यानंतर लगेचच वेळ मिळते असं नसतं. 10 दिवसाली वेळ मिळते, 15 दिवसाली वेळ मिळते. पंतप्रधानाला वेळ मागितल्यानंतर किती दिवसात मिळते कोणाला माहित आहे. मुद्दा असा आहे, त्यामुळे मतदान ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपल्या सगळ्यांना कळेल कोण कुठल्या बाजूला आहे. तुमची पक्षाची भूमिका काय? कारण तुम्ही जाहीर केलेलं आहे जर माझा पक्ष सत्तेसोबत गेला तर मला वेगळा विचार करावा लागेल. तुम्ही बोलताय रोहित पवारशी बोलताय. रोहित पवारने आजपर्यंत जी भूमिका घेतली ती स्पष्टपणे घेतलेली भूमिका. कधीही न बदलणारा जर कुठला व्यक्ती असेल तर तो मी आहे. त्यामुळे माझ्या भूमिकेबद्दल कोणाला काही प्रश्न असतील अजिबात त्या बाबतीत तुम्ही मनामध्ये प्रश्न ठेवू नका. तुमच्या पक्षात विश्वास आहे का तुम्हाला? आहे ना आमचा. सोडून गेले कुठले पवार साहेबांना? तुम्हाला कुठले आता गेले ना दादांसोबत निघून सगळे आमदार? कोण गेले? यांच्यावर विश्वास होता, यांच्यावर विश्वास कसा? जमाना झाला आता त्याला. त्यानंतर विधानसभेचं इलेक्शन झालं. विधानसभेचं इलेक्शन झालं का नाही झालं? विधानसभेचं इलेक्शन दादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं झालं, इकडे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालं. जुन्या गोष्टी काढून आता काय चाललंय याच्यावर परिणाम थेट मुद्द्यावर येऊ. तुमची काय इच्छा आहे? तुमच्या पक्षाच्या खासदारांनी त्या बिलाच्या विरोधात मतदान करावं की बाजूने मतदान करावं की गैरहजर राहावं? कारण इच्छापेक्षा माझा विश्वास आहे की आमचे सर्व खासदार 8 खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात त्या ठिकाणी मतदान करतील. कोणी अनुपस्थित राहणार नाही. उपस्थित राहून डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील. 50% असू नाहीतर काही वेगळं असू. कारण डिलिमिटेशन हे फक्त नाव आहे. जसे वॉर्ड फोडले जातात, प्रभाग फोडले जातात, तसंच लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघ भाजपने 2016 पासून त्याच्यावर काम केलेलं आहे. 2011ला जे अधिकारी डिलिमिटेशनमध्ये इन्व्हॉल्ड होते त्यांना आता त्यांनी पगारावर घेतलेला आहे. आणि उद्या जाऊन जसे वॉर्ड फोडले, जसे जर लोकसभा आणि विधानसभा फोडायला लागले
तर मग मात्र त्या ठिकाणी लोकशाही या देशामध्ये राहील असं आम्हाला वाटत नाही. मग एवढं करून तुमच्या खासदारांनी समजा ऐनवेळी जसं मोदींनाच भेटायला चालले, काही सेटलमेंट झाली, मग पुढे काय? कदाचित मोदी साहेबांना जाऊन हे सांगण्यासाठी जात असेल की डिलिमिटेशन करू नका. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.